नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे। बघू शकता पूर्ण आता बघा, पूर्ण म्हणजे अर्ध टोपलं ठेवलेलं होतं। अपूट मेथी घास खाल्ल्या शेळ्यांना, अपूट मेथी घास। आता सध्याला खाली थोडंसं नेपेरा ते पण खात आहे शेळ्या। कशा तंदुरुस्त आणि जबरदस्त मस्त शेळ्या आहेत। तर बघा 20-25 दिवसाच्या नंतर तुम्ही मेथी घास कापून जनावर टाकण्यासाठी म्हणजे योग्य होत असतो। चांगलं पाणी देऊन व्यवस्थित मेथी घास टाकणं गरजेचं आहे शेळ्यांना, कारण त्यांचा आवडीचा पण चारा आहे, लवकर पोट भरते चांगलं। म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जितका हिरवा चारा तुम्हाला शेळी पालनामध्ये वापरता येईल तितका वापरा। आता पाणी ज्यांच्याकडे नसेल तिथं काय म्हणजे आपण करू शकत नाही, पण सहसा ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडे तरी चांगला असा लुसलुशीत कोवळा, मस्त कोवळा म्हणजे परिपक्व झालेला व्यवस्थित चांगला चारा टाकत चला। जास्त पण दिवस ठेवू नका, एक महिना, त्याच्यानं काय होते काप चालते मधून। तर बघा बोकडा किती जबरदस्त बोकड आहे, त्या शेळीचा बोकड आहे। एकच पिलू दिलेलं होतं हा बोकड। तर का, कारण त्यावेळेस ज्यावेळेस मी खरेदी करत होतो त्यावेळेस एकदम खपाटी झालेली होती शेळी, त्याच्यामुळे एकच पिले दिली आहे। त्यावेळेस देईल 2 पिलं शक्यतो, कारण खराब झालेली होती आणि एकदम त्या शेतकऱ्याची शेळी होती। खाटक्याला म्हणजे कापण्यासाठी देण्यापेक्षा ते सांभाळायला म्हणजे मला पण पसंत पडली आणि त्यांनी म्हणले तुम्हाला देतो मी, तुम्ही घेऊन जावा सांभाळण्यासाठी। तर फक्त बघा 10,000ला आणलेली होती त्यावेळेस म्हणजे 6 महिने झाले असते शक्यतो, 6 महिने, हां 6 महिन्याचे म्हणजे बघा ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये आणलेली होती शेळी ही। तर त्यावेळेस तर आता सध्याला बघा 2-2.5 महिन्याची गाभण शेळी आहे आणि मला तर वाटते 2 पिले देईल 100% शेळी, कारण संगोपनच केलेले आहे तसं। आता सध्या जरीची विक्री केली तर कमीत कमी 15,000 तर सरळ कोणी पण दिल्या शेळीला, कारण उस्मानाबादमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं मार्केट आहे शेळ्यांना, जेणेकरून आणि क्वालिटी पण सांभाळतोय पण ना तसा। कारण बघा कसा जबरदस्त बोकड सांभाळलेला आहे, किती जबरदस्त बोकड आहेत हे 2 बोकड। बघा हे 2 बोकड व्यवस्थित म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, कारण ह्या 2 बोकडाची ज्यावेळेस विक्री करणार आहे, ज्यावेळेस व्यापारी असो किंवा आमच्या यात्रेच्या वेळेस जो कोणी आता ग्राहक असेल त्यावेळेसचा व्हिडिओ 100% चॅनलवरती येणार आहे ह्या 2 बोकडांचा। त्याच्यामुळे हे बोकड तुम्ही लक्षात असू द्या, पांढरकाणी असलेला आणि तो एक मोठा बोकड त्या शेळीच्या पाठीचा, ती पण पाठ खराब झालेली होती। फक्त ही एक शेळी तंदुरुस्त होती मी घेते वेळेस, ती पण पाठ बघा। त्यावेळेस ही पाठ 8,500-9,000ला आणलेली होती, तर एकच पिलू दिली पण आता ह्या वेळेस पण एकच देईल। लहान राशीची आहे पण क्वालिटी आणि दुधाला चांगली असल्यामुळे मी घेतलेली, कारण की थोडासा अनुभव आता झालेला आहे मला पण 2 वर्षामध्ये, कारण उस्मानाबादी शेळीला आमच्याकडे चांगलं आहे मार्केट, त्याच्यामुळे ही पण शेळी आता टॉपला गेलेली आहे। आणि ह्या 2 पाटी तर काय आपल्या गावातल्याच आहेत, हे बघा तुम्हाला माहितीच आहे नवीन घेतलेल्या। जास्त करून ह्या शेळ्यांमध्ये मिसळत नाही त्या पाठी, कारण ही 2 मोठ्या शेळ्या असल्यामुळे त्या पाटीला मारत आहेत सध्या, आणि मला वाटत नाही की ते आता मिसळतील म्हणून, ते दोघंच व्यवस्थित राहत आहेत सध्याला। तर बघा असं शेळी पालन आहे सध्याला। आज मका वगैरे आणायचे, मका सोयाबीन मिल्टर मिक्सचर सकाळी न्यूरोपाइन प्लस, एकदम हा संगोपनाचा विषय हो। कारण कसं आहे, जर तुम्हाला कितीही चांगली जरी शेळी दिली, जर तुम्हाला आता ही शेळी दिली, जर तुम्हाला संगोपन नाही करता आलं तर त्याला काहीच अर्थ होणार आहे। तुम्ही एकदम खपाटी करून घ्याल शेळी तुमची। समजा तुम्ही 20,000ला जरी शेळी घेतली तर तुम्हाला 10,000ला पण कोण घेणार आहे, अशी पण कंडिशन होऊ शकते। पण समजा जर एखादी शेळी तुम्हाला ही शेळी जर दिली, चांगलं संगोपन केला तुम्ही, एकदम चांगलं सांभाळ असतात, ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं मार्केट आणि चांगल्या किमतीत ती शेळी जाऊ शकते, किंवा तिचे पिल्ले पाट असो किंवा बोकड असो जाऊ शकतो। कारण की विशेष शेवटी संगोपनाचा असतो, कारण बऱ्याच जणांना संगोपन जमत नाही, आणि संगोपन म्हणजे महत्त्वाचं, म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे। तर बघा कष्ट करण्याची जर तयारी असेल तर 100% शेळी पालनामध्ये म्हणून सक्सेस होतोच। कारण बंदिस्त शेळी पालनामध्ये अशी क्वालिटी बोकडांची म्हणजे मी तरी सहसा जेवढ्या म्हणजे 5 ते 10 फार्मला मी जाऊन भेट दिलेले होते, तिथे तर मला अशी दिसली नाही। मी असं म्हणत नाही की माझ्या फार्मवरती आहे, पण संगोपन तर मला जमते, सांगायचा उद्देश काय। तर ठीक आहे, आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर पण करा। तर कशा वाटल्या शेळ्या तुम्हाला, कशी वाटली बोकड, संगोपन कसं केलेलं आहे, नक्की कमेंटमध्ये बोल ठेवून पाठवा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।